नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकीने आता ऐश्वर्याचा ओव्हर कॉन्फिडन्स हा दुहईला मिळवलेला असतो. आणि जानकी आता ऐश्वर्याशी बोलत असते की माणसामध्ये फक्त कॉन्फिडन्स असावा, पण मात्र ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. तुला फक्त माझ्या घराच्या सुखाची चव बिघडवायची आहे आणि तुला शोभतं का ग ऐश्वर्या? आता जानकीने आता ऐश्वर्याला खूपच चांगली मोठी अद्दल घडवलेली असताना ऐश्वर्या आता जानकीकडे फक्त शांतपणे बघत असते. ती याच्यावरती एकही शब्द बोलत नसते. जानकी आता ऐश्वर्याला म्हणत असते, तुला फक्त माझ्या घराच्या सुखामध्ये मिठाचा खडा टाकायचा असतो, पण मात्र तू एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जोपर्यंत मी या घरामध्ये तोपर्यंत मी असं काहीच नाही होऊ देणार. जानकी स्पष्टपणे ऐश्वर्याला सांगून टाकते, तुझ्या या वाईट हेतूंच्या मार्गावरती मी तुला अडवायला असेल ही गोष्ट ना कायम लक्षात ठेव. तू असे कितीही मिठाचे कडे कालव, पण मात्र माझ्या घरचं सुख मी तुला कधीच नासू देणार नाही. तुझ्यासारख्या कितीही ऐश्वर्या उदे, पण मात्र माझ्या घराला कोणाचीच दृष्ट नाही लागणार, कारण माझ्या घरची दृष्ट ही माझ्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या मीठ मोरीने काढत असते. आणि आता जानकी लगेच ऐश्वर्याला म्हणते, बिरडं नेमकं कसं झालंय त्याची टेस्ट जरा तुला बघायची का? सगळे माझ्या बिरड्याचं ना कौतुक करतायत. आणि मग त्याच्यानंतर जानकीने ऐश्वर्यासाठी ते खारट झालेलं बिरडं बाजूला काढून ठेवलेलं असतं आणि त्या बिरड्याची वाटी आता जानकी लगेच ऐश्वर्याला देत म्हणते, एन्जॉय कर. ऐश्वर्या लगेच टेस्ट घेते तर तिला ते खूपच खारट लागतं. जानकी लगेच तिकडनं निघून जाते. मग आता त्यानंतर रात्री ऋषिकेशला जानकी घडलेला सगळा प्रकार सांगते. आता ऋषिकेश लगेच जानकीला म्हणू लागतो, पण मात्र त्याचा काय उपयोग झाला? तू अशी जागरूक गृहिणी असताना त्या ऐश्वर्याचं काहीच नाही होणार. आणि तुला एक सांगू का, ते कर्णिक सर ना खूप खुश झाले होते. याच्यावरती जानकी म्हणते की मला सुद्धा त्याची कल्पना आली होती. मी जेव्हा त्यांना बडीशेप देण्यासाठी गेले होते ना, तेव्हा ते मला म्हणाले की असं छान जेवण जर मला दरवेळी मिळणार असेल ना, तर पुढच्या मीटिंग्स मी इथेच घेतो. मग त्याच्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो, ॲक्च्युली ना ते एक मीटिंग घेणार आहेत, म्हणजे बाजार समितीतील सगळ्या व्यापाऱ्यांना बोलवून घेणार आहेत आणि एक मीटिंग त्यांनी ठरवलंय की इथे घ्यायची. अगं जानकी, त्या बाजार समितीच्या मीटिंगमुळे आपला खूप फायदा होईल. ऋषिकेशचं हे बोलणं ऐकल्यानंतर जानकी सुद्धा खूप आनंदी होत असते. तर मग त्याच्यानंतर आता ऋषिकेश म्हणत असतो, म्हणजेच की आपल्याला त्या सेमिनारला जाता नाही आलं ना, त्याच्यामुळे आपलं जे काही नुकसान झाले असेल ना, ते नुकसान सुद्धा आता भरून निघेल. आणि ऋषिकेश आता त्याचं सगळं क्रेडिट जानकीला देतो. तर मग जानकी आता ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, तुमचं काहीही या, माझा आणि बाजार समितीचा काय संबंध? तर ऋषिकेश आता जानकीच्या जवळ बसतो आणि म्हणू लागतो, असं कसं? सगळी जादू फक्त तू केलेल्या जेवणामुळे घडली. अगं ते म्हणतात ना, ज्याची सुरुवात गोड त्याचा शेवट सुद्धा गोड होतो. पण मात्र जानकी म्हणत असते, तुमचं काहीही असतं, ही जादू ना मी नाही केलेली. ही जादू आपल्या घरामध्ये बाप्पा आलेत ना, त्यांनी केली आहे. ते आहेत समर्थ आपल्या घरामधले सगळे विघ्न दूर करायला. पण मात्र आता ऋषिकेश म्हणतो, बरोबर आहे तुझं, पण आपल्या घरामध्ये जी ऐश्वर्या विघ्न आणती ना, त्या ऐश्वर्याला बाप्पाने थोडी बुद्धी द्यायला हवी. जानकी, खरंच आज तू होती ना म्हणून हे सगळं सावरून घेतलं, पण त्या ऐश्वर्याला हे सगळं करायचंच कशाला आहे? आता ऋषिकेश सुद्धा ऐश्वर्यावरती खूप चिडलेला असतो. जानकी आता ऋषिकेशला शांत करते. तर मग आता त्यानंतर रात्री ऐश्वर्या तिच्या रूममध्ये असते. जानकीच्या या सगळ्या बोलण्यामुळे आणि ऐश्वर्याचा प्लॅन हा फ्लॉप झाल्यामुळे ऐश्वर्या भयंकर चिडलेली असते. सारंग तिथेच बाजूला झोपलेला असतो. आता ऐश्वर्या म्हणत असते, हे सगळं नेमकं काय घडतंय ना, मला काहीच कळत नाहीये. आणि सारंगकडे पाहत म्हणते, हा डिफेक्टिव्ह पीस ना माझ्याच लाईफमध्ये यायचा होता. त्याच्यानंतर आता ऐश्वर्या स्वतःशीच विचार करत म्हणत असते, या सारंगची तरी काय चूक आहे म्हणा. मला तर असं वाटतंय की माझं नशीबच कुठेतरी झोपा काढत बसलंय. मी इतके सगळे प्रयत्न करते, आईंना माझ्या बाजूने वळवते, त्या वळल्या सुद्धा होत्या, पण मात्र नाही, त्या जानकीला दरवेळी मध्ये मध्ये यायचंच असतं. ऐश्वर्या आता पुढचा प्लॅन करत लगेच म्हणते, ठीक आहे, हे जे काय घडलं ना ते जाऊ द्या, पण मात्र जानकी, आता मी तुला असा घाव घालणार आहे की तू आता बघतच राहा, आणि त्या घावामुळे तू आतून तोडून कोडमोडून आणि मोडून पडशील. तर मग त्यानंतर इकडे दुसरीकडे जानकी आता ऋषिकेशला शांत करत म्हणते, ऋषिकेश, नका तुम्ही एवढं टेन्शन घेऊ. काय आहे ना, एक लक्षात ठेवा, हे वर्षानुवर्ष चालत आलंय आणि कदाचित पुढे देखील तेच असेल. प्रत्येक घरामध्ये एक ऐश्वर्या असते ना, तशीच एक जानकी सुद्धा असते. घर तोडणं हे ऐश्वर्याचं कामच आहे, पण मात्र घर जोडून ठेवणं हे जानकीचा धर्म आहे. तिने नात्यामध्ये कितीही अंधार पसरवण्याचा प्रयत्न केला ना, तरी सुद्धा मायेचा दिवा घेऊन मी तिथे उभी आहे. तिने भलेही कितीही प्लॅन करू द्या, पण मात्र ते प्लॅन कसे तोडून फेकायचे ना, ते मला चांगलंच जमतं. जानकीचं हे बोलणं ऐकल्यानंतर ऋषिकेशला तिचं खूपच कौतुक वाटत असतं आणि ऋषिकेश आता खूपच प्रेमाने जानकीकडे पाहत असतो. त्याच्यानंतर जानकी आता ऋषिकेशला सांगत असते की प्रत्येक घरातल्या ऐश्वर्या या कधीच बदलणार नाहीत. तर मग थोडक्यात काय, घरोघरी मातीच्या चुली.
तर मग आता ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो, जोपर्यंत तुझ्यासारख्या जानकी घरात आहे ना तोपर्यंत कुठलीच ऐश्वर्या जिंकू नाही शकत. ऋषिकेशचं हे कौतुकास्पद बोलणं पाहता जानकी लगेच प्रेमाने ऋषिकेशला आपल्या मिठीमध्ये घेते. इकडे ऐश्वर्या आता स्वतःशीच विचार करत म्हणत असते, प्रत्येक गोष्टीमध्ये तू अलर्ट असतेस, जबाबदारीने वागतेस, सगळ्या गोष्टी तुला माहिती असतात. हाच तुझा जो काही स्वभाव आहे ना तोच आता तुझ्या अंगाशी येणार आहे आणि तोच स्वभाव तुझ्या अंगाशी कसा येईल ना, आता ही जबाबदारी मी घेते आणि तुला चांगलीच अद्दल घडवते. आरतीचा मान मला देऊन तू आईंकडनं कौतुक मिळवलं, पण मात्र आता त्याच आई विसर्जनाच्या वेळी तुझ्या अंगावरती कशा खेकसते ना ते तू बघच. आणि आता ते कसं शक्य करायचं ना ती सुद्धा जबाबदारी माझीच. तू आता मला घाबरत नाहीये ना हे मला कळलंय. मी आता असं काही करणार ना ज्यामुळे तुला माझी भीती वाटेल, कारण मी आता तुझ्याशी नाही तुझ्या भीतीशी खेळेल. ऐश्वर्या आता जानकीला म्हणत असते, आता झोपून घ्या, कारण इथनं पुढे तुझी झोप उडणार आहे. तर मग आता ऐश्वर्या सुद्धा झोपून घेते. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सयाजीराव गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी रणदिव्यांच्या घरी आलेले असतात. तर सगळे सयाजीरावांचं स्वागत करतात. सयाजीराव बाप्पाचं दर्शन घेतात. तर मग सारंग लगेच सयाजीरावांना विचारतो की मागच्या वेळी जेव्हा आला होता तेव्हा कुंडी पडून लागलं होतं, आता बरं आहे ना. तर सारंगचं असं बोलणं ऐकता ऐश्वर्याला लगेच घडलेला प्रकार आठवतो. म्हणजेच की सयाजीरावांना कुंडी पडून जे लागलं होतं तेच ऐश्वर्याने रागारागामध्ये कुंडी खाली फेकली होती आणि ती सयाजीरावांच्या डोक्यात जाऊन पडली होती. तर मग सयाजीराव म्हणू लागतात, नशीब ना थोडक्यात निभावलं, जर टकुरा फुटला असतं ना तर केवढ्याला पडलं असतं ते. त्याच्यानंतर आता सारंग विचारतो की सासूबाई नाही आल्या. याच्यावरती सयाजीराव लगेच उत्तर देऊ लागतात, म्हणजे आम्ही दोघेही येणार होतो, पण मात्र तिला जरा कणकण जाणवायला लागली, म्हणलं जरा आराम करा, कायम आम्हाला बायकोचाच विचार करावा लागतो ना. तर मग आता सारंग देखील बोलता बोलता बोलून जातो की आम्ही सुद्धा कायम बायकोचाच विचार करत राहतो. जानकी आणि ऋषिकेश लगेच हसायला लागतात. सयाजीराव देखील लगेच हसत म्हणतात, जावई बापू अहो ती गोष्ट चालायचीच ना, तुमचंच वयत आहे. मग त्याच्यानंतर आता जानकी सयाजीरावांना विचारते की काका तुमच्यासाठी चहा टाकू की सरबत आणू. याच्यावरती सयाजीराव म्हणतात की काहीही चालेल. तर जानकी लगेच तर मग आता किचनमध्ये निघून जाते. तर त्याच्यानंतर सयाजीराव इकडे सारंगला विचारतात की जावई बापू तुमचा गणपती 5 दिवसांचा असतो ना. याच्यावरती सारंग म्हणतो, हो ना, गेले बघा 5 दिवस आणि आज विसर्जन. आम्हाला वाटलं होतं की तुम्ही कालच याल. याच्यावरती सयाजीराव लगेच ऋषिकेश आणि सारंगला म्हणतात की कालच येणार होतो, पण मात्र जरा कामात अडकलो ना म्हणून नाही जमलं. मग आता त्याच्यानंतर सारंग ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या बाबांना प्रसाद तरी द्या. तर सारंगच्या सांगण्याप्रमाणे ऐश्वर्या लगेच इकडे सयाजीरावांना प्रसाद देण्यासाठी येते. प्रसाद देत असताना ऐश्वर्या लगेच हळू आवाजामध्ये सयाजीरावांना म्हणते की डॅडा तुम्हाला नेमकं काय आणि कसं बोलायचंय सगळं माहिती आहे ना. याच्यावरती सयाजीराव लगेच हो बोलतात. सगळे आता इकडे सोप्यावरती बसतात आणि सगळे घरातले इकडे सयाजीरावांचा पाहुणचार करू लागतात. तर मग सयाजीराव सांगू लागतात की काल जरा गडबडच झाली. आमच्या एरियामध्ये लई मोठा प्रॉब्लेम झाला. म्हणजे आमच्या घरी बाळाभाऊ आहे ना, तो आमच्या घरी काम करतो ते, त्याच्या भावाचा पोरगा अचानक गायब झाला. आई सुद्धा तिथेच असतात आणि सयाजीरावांचं सगळे शांतपणे बोलणं ऐकत असतात. तर मग सयाजीराव म्हणत असतात, अंगणामध्ये खेळत होतं आणि आई त्याला बोलवायला गेली, पाहतो तर काय पोरगं गायब आणि कोणीतरी उचलून नेलं म्हण. तर मग आता सयाजीरावांचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर जानकी लगेच आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागते आणि तिला लगेच क्लिक होतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. सयाजीराव म्हणत असतात की आतापर्यंत 7-8 पोरं तरी नक्कीच गायब झाली आहेत. हे ऐकल्यानंतर तर सगळ्यांनाच मोठा धक्का बसत असतो. ऋषिकेश मात्र म्हणत असतो, सयाजीराव काय सांगताय तुम्ही हे सगळं, पण मात्र आमच्या कानावरती तर काहीच नाही आलं. याच्यावरती लगेच सयाजीराव म्हणतात, अहो ऋषिकेश कसं आहे माहिती का, आमची माणसं ना गावामध्ये कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली असतात, त्याच्यामुळे खबरी जरा लवकर लागतात. त्याच्यानंतर सयाजीराव जानकीला म्हणतात की ओवीची चांगली काळजी घ्या. याच्यावरती जानकी लगेच म्हणते, थँक्यू तुम्ही आम्हाला सांगितल्याबद्दल, पण मात्र आम्ही ओवीची ना चांगलीच काळजी घेऊ. त्याच्यानंतर सयाजीराव लगेच निघायला लागतात. आई सयाजीरावांना म्हणत असते की जेवण करून तरी जा. याच्यावरती सयाजीराव म्हणतात की नाही हो, बाळाभाऊचा पुतण्या तिकडे टेन्शनमध्ये असेल, मला जायला हवं. सयाजीराव लगेच त्यांचा निरोप घेतात आणि तिकडे निघून जाऊ लागतात. त्याच्यानंतर जानकी आता आईंना विचारते की नाना कुठे आहेत. याच्यावरती आई सांगते की अगं ते कामासाठी जरा बाहेर गेलेत. ते म्हणाले की विसर्जनासाठी माझी काय वाट बघू नका, तुम्ही तुमचं आटपून घ्या. ऋषिकेश म्हणत असतो, आपल्याला विसर्जनाची जरा लवकर तयारी करावी लागेल, परत प्रॉब्लेम नको यायला ना. आता ऋषिकेश लगेच तयारीला लागतो. तर मग जानकीला लगेच सयाजीरावांचं ते सगळं पोरं पळवण्याचं बोलणं आठवत असतं आणि त्याच्यावरती जानकी विचार करत असते. जानकी किचनमध्ये येते आणि काम करत असते, पण मात्र तरी सुद्धा तिला तिथे सयाजीरावांचंच बोलणं आठवत असतं आणि ती त्याच विचारांमध्ये गुंगलेली असते.
जानकी या विचारांमध्ये असताना तेवढ्यात तिथे ओवी येते आणि ओवी आता जानकीला विचारत असते की विसर्जनासाठी मी कोणता ड्रेस घालू. पण मात्र जानकी आता घाबरलेली असते, त्याच्यामुळे ती ओवीला म्हणते की विसर्जनासाठी आली नाही तर चालेल ना. याच्यावरती ओवी लगेच म्हणत असते, सारंग काका, तू, बाबा सगळेच तर जाणार आहे, मग मी का नको येऊ. याच्यावरती जानकी म्हणत असते, मी सांगते म्हणून तुला नाही यायचं. तेवढ्यात लगेच तिथे ऐश्वर्या येते आणि आता ऐश्वर्या ओवीला उत्साहित करून देत म्हणते, ओवी विसर्जनासाठी आपल्याला जायचंय बरं का, तू लवकर रेडी हो, आपण खूप मज्जा करूयात. पण मात्र जानकी आता ऐश्वर्याला म्हणते की अगं ऐश्वर्या, तिची आई तिला विसर्जनासाठी नाही म्हणून सांगतीये, तू का तिला उगाच आस लावतीयेस. पण मात्र ओवी सुद्धा म्हणत असते की मी यावेळी विसर्जनाला येणार म्हणजे येणारच. तेवढ्यातच लगेच तिथे सारंग येतो आणि सारंग विचारू लागतो, काय झालं. ओवी विसर्जनाला येणार म्हणून हट्ट धरून रडत बसलेली असते. तर मग आता सारंग लगेच ओवीला विचारतो, का रडती आमची परिनानी, बाप्पा चालले म्हणून रडतीये का. ऐश्वर्या आता म्हणत असते, हो ना, आणि जाणाऱ्या बाप्पाला ओवी शेवटपर्यंत निरोप नाही देऊ शकत ना म्हणून रडतीये. ओवी लगेच आता सारंगला म्हणते की काका बघ ना, आई मला विसर्जनाला येऊच देत नाहीये. ऐश्वर्या देखील म्हणत असते, तेच ना, तिला विसर्जनासाठी यायचंय पण मात्र जानकी वहिनी तिला नाहीच म्हणतायत. सारंग आता विचारत असतो की का काय झालं, आपण सगळेच तर सोबत आहे, येऊ दे की तिला. आता ऐश्वर्या म्हणत असते की बरोबर आहे, शेवटी आईचं मन आहे. गावामध्ये पोरं पळवणारी स्टोरी आली ना, त्याच्यामुळे ते बहुतेक घाबरत असतील. ऐश्वर्याच्या बोलण्याने ओवी देखील घाबरलेली असते. तर मग सारंग लगेच ओवीला म्हणतो, तुझा सारंग काका बरोबर असताना घाबरतीयस कशाला, आपण जाऊयात आणि मस्त विसर्जन करूयात, तुझा पटकन रेडी हो. तर सारंग लगेच ओवीला रेडी व्हायला सांगत असतो. तर मग आता जानकीला काय ओवीला येऊच द्यायचं नसतं. तर मग सारंग आता जानकीला म्हणतो की वहिनी का घाबरतीयस तू, सारंग असताना टेन्शन नको घेऊ, काही नाही होणार. सारंग आणि ऐश्वर्या दोघेही तिकडे निघून जातात. पण मात्र जानकीला भीती तर वाटतच असते. त्याच्यानंतर आता सगळे गणपती विसर्जनाच्या तयारीला लागतात. ऋषिकेश आणि सारंग सुद्धा तयारी करत असतात. तर मग आता आई जानकीला सांगते की घरच्या फुलांचा हार तयार झाला की नाही बघ बरं. याच्यावरती जानकी लगेच बाहेर गुलाबदादांकडे येते आणि त्यांना विचारत असते की गुलाबदादा हार तयार झाला का. याच्यावरती गुलाबदादा लगेच जानकीला हार देतात आणि जानकी जरा अपसेटच दिसत असते. त्याच्यामुळे गुलाबदादा विचारतात की काय झालं वहिनी, तुम्ही इतक्या दुःखी का दिसताय. नाही म्हणजे काय माहिती का, दरवर्षी मी हार बनवून आणतो आणि तुम्ही माझं लई कौतुक करता, पण यावेळी तुमच्या तोंडून एक शब्द पण नाही निघाला. मिरवणुकीला तुम्ही सुद्धा उत्साहित दिसता, मग यावर्षी काय झालंय. मग त्याच्यानंतर जानकी आता गुलाबदादाला विचारत असते की गुलाबदादा मला एक सांगा, आपल्या गावामध्ये मुलं पळवणारी टोळी आली का. याच्यावरती गुलाब लगेच सांगतो की नाही वहिनी, माझ्या तर कानावरती असं काहीच नाही आलं. जानकी म्हणू लागते, काय झालं, सयाजी काका आले होते घरी तेव्हा ते सांगत होते, म्हणून मी विचार करते की ओवीला विसर्जनासाठी घेऊन जाऊ की नको. गुलाबराव लगेच म्हणू लागतात की अहो वहिनी काही काय, मुलं पळवणारी टोळी आणि ती देखील आपल्या गावात, सयाजीरावांना बहुतेक कुणीतरी चुकीची माहिती दिली असावी. असं काही जर असतं ना तर सगळ्यात आधी मला समजलं असतं. तुम्ही काहीच काळजी नका करू, ओवीला घेऊन जा, काहीही नाही होणार. तर मग जानकी सुद्धा निश्चिंत राहते आणि तिच्या सुद्धा डोक्याचं टेन्शन जरा हलकं होतं. गुलाबदादा त्यांच्या कामाला लागतात. तेवढ्यात लगेच जानकीला तिकडनं ऐश्वर्या जाताना दिसते आणि ऐश्वर्या कोणाला तरी चोरून चोरून पैसे देत असते आणि त्याला काहीतरी समजून सांगत असते. तर मग आता इकडे सगळं ते जानकी पाहते आणि तिच्या डोक्यामध्ये विचार येतो की ऐश्वर्या चोरून चोरून कोणाला पैसे देते, म्हणजे या ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये नेमकं काय प्लॅन चाललाय. तर मग मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मिरवणूक झाल्यानंतर जानकीला असं समजलेलं असतं की ओवी गायब झाली आहे. त्याच्यामुळे लगेच जानकी इकडे ऐश्वर्याकडे येते आणि तिला जाब विचारू लागते, माझ्या मुलीच्या केसाला धक्का जरी लागला ना तरी मी तुला सोडणार नाही. आणि जानकी ऐश्वर्याला मारायला लागते. तर तेवढ्यात लगेच तिथे आई येतात आणि जानकीला मारण्यापासून थांबवतात. आणि आता आई जानकीवरती देखील भयंकर चिडलेले असतात. ओवी मात्र तिथेच असते. आता आई ओवीला दाखवत म्हणतात की हे बघ तुझी मुलगी, जिच्या अंगावरती तू हात उगारलास ना, तिनेच वाचवलंय ओवीला गुंडांच्या तावडीतून. जानकी, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. आणि आई रागातच तिकडनं निघून जातात. तर मग हा सगळा ऐश्वर्याचाच प्लॅन असतो आणि हे जानकीला माहिती असतं. तर मग ऐश्वर्या आता जानकीला म्हणते, आता येते ना खेळामध्ये मजा. तर जानकी लगेच ऐश्वर्याचा हात पिरगळते आणि तिला ठामपणे सांगून टाकते, माझ्या मुलीच्या जीवाशी तुला खेळायला मजा येत असेल ना, तर मला तुझा खेळ खंडोबा करण्यासाठी वेळ नाही लागणार. तर मग मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.